दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे शोभे, मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे, गळा वैजयंती हार, गळा वैजयंती हार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा नयनी यमुना तीरी सोबाजरी तो वेणू, यमुना तीरी सोबाजरी तो वेणू, गमग सामग गमग गमग समग सगरे यमुना तीरी सोबाजरी तो वेणू, यमुना तीरी सोबाजरी तो वेणू, गम पम गमग पम गमग गम पम गमग निद पम गमग पम यमुना तीरी सोबाजरी तो वेणू, संगे गोपाळ अपार, संगे गोपाळ अपार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी गिरिधारी, माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी, करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, दावा नयनी यशोदेचा सुकुमार, हा सुकुमार, हा सुकुमार. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे, जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचं निधन झालं, त्यांना नोकरी मिळेना, आयुष्यात अस्थिरता निर्माण झाली. अशा वेळेला ते विमनस्कावस्थेमध्ये त्यावेळेला नोकरी शोधत फिरायचे आणि या संधीचा फायदा घेऊन कित्येक मित्रांनी रामकृष्ण परमहंसांकडे तक्रार केली की रामकृष्ण परमहंस, हा नरेंद्र तुमचा विद्यार्थी आहे, तुमचा शिष्य आहे, पण बघा कसा वागतोय. आज या संसारामध्ये व्यवहारात वैफल्य आल्यामुळे दारू काय पितो, सिगरेटी काय ओढतोय, वाया गेला हो तुमचा विद्यार्थी. अशी अनेकांनी निंदा केल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणायचे, आकाशामध्ये कितीही ढग काळे आले तरी माणसं म्हणतात ढग काळे आहेत, आकाशाला रंग लागत नाही.
तसा माझा नरेंद्र त्याच्या तपस्येनं एवढा उंच आहे की तुमच्या कुठल्याही निंदेचा लेप त्याला काही लागत नाही. मी त्याच्यासारखी तुम्हालाही परवानगी देतो, तुम्ही ही हवेत तेवढी दारू प्या आणि हवेत तेवढी सिगरेट ओढा पाहिजे, तर आधी तपस्या नरेंद्र इतकी करून दाखवा. त्यांनी हाक मारल्यावर गाभाऱ्यामध्ये देवी प्रकट होऊ शकते एवढं सामर्थ्य मिळवा, मग हे सगळं सांगतो तुला. हे जसं रामकृष्ण परमहंसाने उत्तर दिलं, तेच उत्तर आपण गोपालकृष्णाच्या चरित्राबद्दल कायम ठेवलं पाहिजे. कुणी जर म्हणाला गोपालकृष्णाने असं कसं काय 16,000 ठिकाणी विवाह केला, तर आपण हे सांगता आलं पाहिजे. तुला करायचं असेल तर हरकत नाही, पण कृष्णांची ताकद काय ती सांगतो. नारदांना एकदा अशी शंका आली की कृष्ण सगळीकडचा संसार कसा करत असतील, बघायला जावं. म्हणून नारद मुनी गेले, तर या 16,108 जणींच्या प्रत्येकीच्या महालात ते गेले. तिथे त्यांना कृष्ण दिसला. योगाच्या माध्यमातून एकच मनुष्य एकाच वेळेला अनेक रूपामध्ये वावरू शकतो, हे नृसिंह सरस्वतींच्या चरित्रातही प्रगट झालंय. गुरुचरित्रात अशी कथा आहे. ते दिवाळीच्या निमित्तानं 7 विविध रूपे घेऊन 7 शिष्यांच्याकडे होते आणि अधिक स्वतःच्या ठिकाणी होतेच. जो स्वतःच्या योग सामर्थ्यानं वेळ प्रसंगी इतकी रूप घेऊ शकतो, असं योग सामर्थ्य मिळव आणि मग ते विवाह कर. काय करायचं? विद्यार्थ्यांनीच काय वेळेवर यायचं, प्राचार्यकांनी वेळेवर येत. तू प्राचार्य हो, मग एका दिवशी 5 मिनिटं उशीर. विद्यार्थी असताना ही परवानगी नाही. या दृष्टीनं नरक चतुर्दशीच्या दिवशी हे एक मोठं पुनर्वसन आहे. या निमित्तानं अलीकडे अभ्यंग स्नान, फराळ, एकमेकांच्या भेटीगाठी हे सगळं होतच असतं. आता दिवाळी पहाट म्हणून गाण्याचे बरेच कार्यक्रम सुरू झालेत. हे चांगलं आहे सगळं, म्हणजे कलावंतांना पैसे मिळण्याच्या दृष्टीने छान आहे. पण चुकून माकून नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळच्या वेळेला एखादा कार्यक्रम बघायचाच असेल तर कुठला बघावा? तर खरं संगीताचा बघण्यापेक्षा WWF बघणं. यांनी किमान त्या कृष्णाची आठवण तरी होईल. असं 3 फूट उचललं जातं, 5 फुटावरनं आपटलं जातं, डुमणा आपटली की असं होतं, नारड्यावर बसलं की असं केकाटलं जातं, नाकावर ठोसा बसला की असं होतं. कृष्ण यांनी कुठला नरका सुरू मरेल? आजच्या दिवशी नको ना, आपण रंगपंचमीच्या दिवशी गाणी म्हणूया, पण आजच्या दिवशी किमान कुस्तीचं स्मरण केलं पाहिजे ना, कृष्णाच्या युद्धाचं स्मरण केलं पाहिजे ना. आपल्याकडचा हा हमखास विनोद ठरलेला आहे. महाराणा प्रताप जयंती निमित्त भव्य चमचा लिंबू स्पर्धा तुझ्या बापानं ठेवल्या होत्या. महाराणा प्रताप जर वर्ण खाली उतरली तर भाला घेऊन तुझ्या नाकात पहिला कुपतील हरामखोरा, माझं चरित्र काय? चमचा लिंबूच्या स्पर्धा ठेवायला माझी पुण्यतिथी तुला का हवी होती? हनुमान जयंती निमित्त संगीत खुर्ची कोण स्पर्धा करतं? ह्या काय सुशिक्षितांची बुद्धिवंतांची बुद्धी जाते कुठे अशा वेळेला अशी गोष्ट येते. किमान हे जे काही सण आहेत, हनुमान जयंती असो, गोपाळकृष्णाची नरक चतुर्दशी असो, किमान कुस्तीची तर मजा घ्या. स्वतः नाही केली, ब्रुसलीचा एखादा सिनेमा बघा, पण ह्या द्वंद्वयुद्धाची या ठिकाणी आठवण येणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा नियम तोच आहे, शक्तीशिवाय सत्याचा विजय नाही, शक्तीशिवाय धर्माचा विजय नाही. आनंदाच्या काळात सुद्धा शक्ती संपन्नता विसरणं योग्य नाही. याच्यानंतरचा कालखंड येतोय जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतोय, तेव्हा दागिन्यांची पूजा करतोय, पैशाची पूजा करतोय, आणि पुन्हा एकदा आरोग्य नावाचं विज्ञान पुढे येतच आहे. कारण थंडीचा कडाका हळूहळू वाढत जाणार आहे. त्यामुळे थंडीच्या दृष्टीनं आता तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यात धणे पाहिजेत, त्याच्यामध्ये गुळ पाहिजे आहे, आणि ह्यांनी तोंड नको यायला, लाया खा. हो, नाही तर धणे म्हणजे काय मुठभर धणेच खाऊया असं नाही. त्याला बॅलन्स करण्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक गोष्टी नैवेद्यात आणि प्रसादातही सर्व ऋषीमुनींनी विचारपूर्वक ठेवल्या. कार्तिक मासाचा आरंभ होताना बलिप्रतिपदा, ज्याबद्दल फाल बोलायला नको, ही स्मृती नेमकी कोणत्या बळीची आहे याबद्दल अनेक लोकांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. आणि बहुतांशी लोकांचा कल असा आहे की बली हा बलिराम या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे आणि कृषी संस्कृतीशी जुळणारा तोच आहे. पण बलरामाचं सातत्याने शस्त्र, नांगरधारी शेतकरी विधानसभेचा मानकरी असंच होता. तो मुळातच शेतकऱ्याच्या घरात जन्माला लावता, त्यांनी आयुष्यभर गायी चारण्यातच तो मोठा झाला आहे.
आणि तो थोरला भाऊ असल्यामुळे कृष्णाने जरी विजय मिळवला तरी राज्यावरच बसायचं बलरामानेच. या दृष्टीनं पूर्वीच्या काळी जेवढी संकट असायची तेव्हा शेतकरी म्हणायचे एडापिडा टळो बडीच राजा. शेतकरीच राजा असेल तर तो शेतकऱ्याची दुःख जाणून घेऊ शकेल ना. ज्याने शेतामध्ये काम केलंय, ज्याने नांगर घेतलाय, ज्याने गोरक्षण केलंय, ज्याने गाईचं शेणमूत काढलंय, जो गोठ्यामध्ये राहिलाय काही काळ, असा माणूसच ते होऊ शकेल. अर्थात पुराणातल्या आणखीन एक बळीराजाला त्या दिवशी बंधन झालं. तो बाकी सगळा चांगला असेल पण भागवतामध्ये असं वर्णन आहे त्याच्या मनात थोडासा आसुरभाव होता. आसुरभाव म्हणजे थोडंसं दुसऱ्याचं लुबाडून दडपणे असा थोडासा भाव. हे आहे तसं मी भागवतातलं सांगतो. आपले बुवाच्या मनशी एकही शब्द त्याच्यामध्ये नाही. म्हणजे म्हणून महाविष्णूने त्याला बंदित किंवा बंधन घेतल्यानंतर तो दिवस व्यापारी नववर्ष म्हणून सुरू होतो की आता सगळ्या जगभरातल्या देशभरातल्या व्यापाऱ्यांनी आपल्या चोपड्या काढल्या, चोपड्यांचं पूजन केलं. आता लिहायला लागू का? आता काही धंदा केला तर तो मला मिळेल. नाही तर आतापर्यंत हा जोपर्यंत होता तोपर्यंत बळी तो कानपिळी होता, तो माझ्याकडनं काढून घेत होता. चोपडी लिहून उपयोग काय ना असून उपयोग काय. व्यापारी नववर्ष त्यावेळेला सुरू होऊन जात. या दृष्टीनं त्याच्यामध्ये किंचित असुरभाव होता. हा असुरभाव भगवंता तुझ्या सहवासाने जाईल असे प्रल्हादाचे शब्द भागवतात आहेत. काय सांगता बुवा, भागवत नंतर करूया. तूर्त बली प्रतिपदा पुष्कळशी आहे, काय मौज आहे नाही. ओळीनं 3 ते 4 दिवस आहेत. कोणी ना कोणी कोणाला कुठेतरी ओवाळायचं आहेच. आईनं मुलाला ओवाळायचं आहे, भाऊबीजेला बहिणीनं भावाला ओवाळायचं आहे, त्या पाडव्याला बायकोनी नवऱ्याला ओवाळायचं आहे. पाडवा पाडवा काय कमी लाडवा, सगळ्यांचा गोडवा. असं आलं की कित्येक महिला हा प्रश्न विचारतात, बायकोला ओवाळायचा सण कुठला? सारखं पुरुषांनाच का ओवाळा? अर्थात आम्ही दिवे लावल्यानंतरच त्यांना ओवाळू शकतो. त्यांनी काय दिवे लावले? त्यांनी आम्हाला ओवाळायचा असा एखादा सण द्या किंवा म्हणले. तूर्त तो निर्णय सिंधू किंवा धर्मसिंधूमध्ये नाही आहे, पण तरी सुद्धा एक प्रार्थना करतो की आपापल्या घरी आपल्या मुलीचा आणि पत्नीचा वाढदिवस तिला ओवाळून साजरा करायला आपण खरी सुरुवात करायला हरकत नाही. ज्या घरात असेल कौतुकच आहे, नसेल तिथे ही प्रथा पाडा तर खरी. मी घरातल्या सगळ्यांनी, नवऱ्यानी, सासऱ्यांनी, दिरांनी, जिचा वाढदिवस तिला ओवाळायचा. आपल्याकडे बर्थडे असा साजरा करतात की इतकी आयुष्याची वर्ष तिनं निरांजनाच्या ज्योतीसारखं आपल्यासाठी काम केलंय. आहे ती दिवी विझवून टाकायची, आहे ते फुका आणि पुढं भिका. हे हातले भिका मागायला जायचे. आपले सण उत्सव नाहीत. दिवे विझवून कशाला सण करायला पाहिजे? दिवे लावून करूया. अलीकडे तो केक काय रे, रामा 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 विकृतीचा कळस झालाय. केक खातात इथपर्यंत त्रास होत होता, अलीकडं खात पण नाही, तो तोंडाला फासतात. आणि पशुतुल्य पद्धतीनं माकड कसं चाटून खातात तिथे केक खायची अरे काढलेली प्रथा एकमेकांच्या. आपल्याच वाढदिवसांच्यासाठी पदार्थ सुद्धा परदेशी आणावेत. किती पराधीनता. जेवढी बदलू तेवढी चांगली आहे. जन्मदिनाच्या निमित्तानं छान औक्षवण व्हावं. अ ला काना आ, त्याला 2 मात्रा औ आणि पुढे क्ष. अ आ इ ई उ ऊ ए ऐ औ ऊ औ अम हा. आपल्या कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुलाकडनं एवढी मुळाक्षरं नक्की म्हणून घ्या. क का की पासून सगळी म्हटली तर अनंत उपकार होतील मराठी भाषेवर. कारण मी हजारो घरामध्ये असं ऐकलंय, आई काय आज पाडवा आहे ना, हो मग बाबांचं ऑक्शन कधी करणार? ऑक्शन? गाढवा ऑक्शन म्हणजे लिलाव करायचा असतो. पाडव्याला नवऱ्याला काय रस्त्यावर आणून लिलावाला का उभा करायचा आहे? बाबांचं ऑक्शन कधी करणार? त्याला अ आणि औ यातले उच्चारामध्ये फरक आज येत नाहीये. औक्षण, ज्याचं मूळ वाक्य आयुष्यवर्धन असं आहे. मूळ मुद्द्याला बगल देऊ नका. बायकोला कधी ओवाळायचं? मुलीला ओवाळण्याचा सुद्धा आपल्याकडे सण आहे. ज्येष्ठ कन्येची पूजा आहे आपल्याकडे.
वाढदिवसाच्या निमित्तानं ते आहेच, पण अधिक एक सांगू, पुराणातल्या कथेचाच आधार जर हवा असेल तर नवरात्राचा जो शेवटचा दिवस आहे, महालक्ष्मीचा पुढचा दिवस, दसरा हा 10वा दिवस आला. या 9व्या दिवशी जेव्हा महिषासुराचा वध झाला तेव्हा देवीला आरती ओवाळली बरं का. सगळ्या बायकांना खूप कौतुक वाटेल. आरती म्हटली सगळ्यांनी, पण तबक हातात घेतलं शंकरांनी. नवऱ्याने बायकोला ओवाळायचा समारंभ आहे तर आता तो साजरा होत नाही, विषय वेगळा आहे, करायला हरकत नाही, चांगली प्रथा आहे. त्याच्या पुढचा दिवस यमद्वितीया, जी भाऊबीज म्हणून येणार आहे. पुरुषाच्या धनावर बहिणीचा सुद्धा अधिकार आहे हे सांगण्यासाठी आम्हाला कायदे करावे लागत आहेत. किंबहुना कायदे होते नव्हते तेव्हा सुद्धा काही कोत्या मनोवृत्तीमुळे बहीण भावाची अशीही भांडणं होऊन कित्येक गोष्टी विकोपाला गेल्या. त्या सगळ्यांच्या फॅमिली मॅटरचं मला बघायचं नाही इथे, पण अनेकांच्या मनात हे जे विकल्प असतो, काय हे आपल्या हिंदू संस्कृतीतील लग्न, बाप असो नाही तर भाऊ असो, तो आपलं लग्न झालं की त्या बहिणीला सांगून टाकतो, तू आता लग्न होऊन तिकडे गेलीस म्हणजे आम्हाला मेलीस. असा लग्न संस्कार नाहीये बरं. लग्न संस्काराच्या विधीमध्ये जे मंत्र आहेत ते मंत्र सुद्धा आपण नीट पहा. एखादी गोष्ट मी दान देऊन टाकली तर आता ह्याचं तुम्ही काही करा, मी तुम्हाला विचारणार नाही, असं जेव्हा आपण दान देतो तेव्हा त्या दानाच्या वेळेला मंत्र म्हणतो, इदम दत्तम आता इदं न मम, इदं न मम, इदं न मम. ते आता माझं नाही, ते तुझं, तू काय करायचं ते कर. पण इदं न मम असं 3 वेळेला कन्यादानाच्या वेळेला म्हटलं जात नाही. तुला जरी ही बायको म्हणून दिली तरी ती आयुष्यभर माझी मुलगी आहे, तिचं काही करीन म्हणशील तर मला नाही चालायचं हो. ती माझी नाही असं मी तुला म्हटलं नाहीये. किंबहुना लग्नात सुद्धा मेहुण्याने त्याचा कान पिळायचा विधी आहे. माझी बहीण नीट सांभाळणे तर कान पिळायला आहे हो मी. इदं नमम हा विषय नाहीये. तेव्हा काही संस्कार, काही विधी, त्यातले नीट मंत्र समजून घेतले तर मजा आहे. या दृष्टीनं ज्या भावाला संपत्ती प्राप्त झाली आहे त्यांनी कृतज्ञता म्हणून गायीची पूजा केली आहे, आई वडिलांना त्या धनाचा वाटा दिला आहे. त्याचबरोबर आपल्या धनाचा वाटा देण्याच्या अनेकांचं जेवढ्यांचं जमेल तेवढं पुनर्वसन करण्यासाठी चतुर्दशीला एक धनाचा वाटा दिला आहे. पत्नीला आपल्या धनाचा एक वाटा दिला आहे, तसाच तो आपण होऊन जाऊन बहिणीला आपल्या धनाचा वाटा देणार आहे. की बाई ग, मी एक भाऊ म्हणून किंवा एक पुरुष म्हणून अत्यंत यशस्वी होण्यात माझ्या बहिणीचाही खूप मोठा वाटा आहे. आता तू लग्न होऊन गेलीस ना, आता अशी नसते रे भाऊबीज, अशी नसते रे भाऊबीज. आणि ज्यांना भाऊ नाही त्यांनी चंद्राला ओवाळायची प्रथा आहे. चंद्र हा सर्व स्त्रियांचा भाऊ मानला गेला आहे आणि म्हणून बाकीच्या लोकांचा मामा. चांदो मामा चांदो मामा भागलास का, हे लहान मुलं का गाणं म्हणतात. चंद्राला मामा कधी म्हणायची, तर तो आईचा भाऊ झाला ना, या अर्थी तो त्यावेळेचा वाक्प्रचार आहे. तर मामा या शब्दाला काय गंमत राहिली. आपल्या गजाननराव वाटवे पूर्वी हे असं भाऊगीत म्हणायचे, त्यांचं ते भाऊबीजेला लागायचं भाऊबीज सकाळी. आता भाऊबीज असून झिंगा झिमे पर्याय नाही. काय वाट लागली ते सिनेमे सुद्धा इतका त्रास देतात तुम्हाला सांगतो. आपल्या इथल्या नाशिकच्या शाळेत प्रॉब्लेम झाला. मुख्याध्यापकांकडे एक मुलगा रडत गेला. शिक्षिका विचारतात, काय झालं बाळा तुला. तो म्हणला, मॅडम मी 7वीत आहे. मग माझी 7वीतली असलेली दुसरी मैत्रीण मला म्हणते, तू माझं प्रपोजल मान्य नाही केलीस तर बघीन तुझ्याकडे म्हणून. काय जग झिंगाट सुटलंय.
आणि अशा रीतीनं नको त्या वयात नको ते उद्योग करणाऱ्यांवर सिनेमे काढायचे आणि पारितोषिके मिळवायची, हे तर आमचे हरामधंदे आहेत. आणि मुळात अशा मूर्खासारख्या विषयांना पारितोषिकं द्यायची, इतकं चित्रपट निरीक्षक मंडळ बेतार वागतं. आपण पारितोषिक तरी कशाला द्यावं? कलात्मकतेपेक्षा त्यातला संस्कार महत्वाचा नव्हता का? आतापर्यंत कॉलेजचं वाटोळं केलं होतं, आता शाळांचं वाटोळं केलं, आता बहुतेक बालवाडीतली प्रेम प्रकरण येणार आता अशाच काही दिवसांनी. कसले सिनेमे काय? माझं प्रपोजल नाही म्हणलं तर बघून घेईन तुझ्याकडं. इतकं भयानक झालंय की बाबा रे, हे विद्यालय आहे, ते शिकण्यासाठी यायचं आहे. वैज्ञानिक जाणीवा आम्ही आमच्या मुलांच्या जाग्या करतो. कानफडात मारून घे स्वतःच्या हरामखोर. कुठली वैज्ञानिक जाणीव मान्य करतोस? विज्ञान 10 वेळा सांगतंय पती पत्नीमध्ये किमान 5 ते 6 वर्षाचं अंतर पाहिजे. विचारा कोणत्याही विज्ञानाला. ते आता सिरियल काय दाखवतात ते मला सांगू नका. मी विज्ञान काय सांगते, आपण सिरियल ही भावना वाढवायची आहे का विज्ञानाची भावना वाढवायची आहे? हा बुद्धिमत्तेचा विषय आहे. स्त्रीला देवदत्त अशी बुद्धिमत्ता आहे की 22व्या वर्षी जी पोराला अक्कल येते ती अक्कल स्त्रीला 16व्या वर्षी येते. या दोघांच्या बुद्धीचं संतुलन करायचं असेल तर ती 16 वर्षाची, तो 22 वर्षाचा पाहिजे. ही 16 वर्षाची, तो 16 वर्षाचा म्हटलं तर हिची बुद्धी 22 वर्षाची असते. ते एवढं असतं. आयुष्यभर तुम्हाला काही अक्कल नाही इतकंच ऐकायचं. त्या दोघांच्या बुद्धीचं संतुलन करण्याच्या दृष्टीने मग 9वीतल्या मुलांनी 9वीतल्या मुलाशी किंवा बीएतल्या मुलीशी बीएतल्या, हे विज्ञानाच्या विरुद्ध आहे. तुम्ही काय वैज्ञानिक जाणीव जागी केलीत की तुझं हे कॉलेज होऊन जाऊ दे, तुझ्यापेक्षा 6-7 वर्षाच्या फरकामध्ये मुलगी बघायला लागणार आहे बड्या. तुझा संसार तुला सुखाचा करायचा का बैलपोळा करायचा आयुष्यात? पुरीच्या काय अक्कल नाही, इकडच्या लोकांना अक्कला नाही. आनंदी आनंद आहे. विज्ञान कसं काय त्यांना समजायचं तो प्रश्नच आहे. मी सांगा भाऊबीजेचं मला थोडंसं आठवतंय ते गाणं. गजाननराव वाटे खूप छान म्हणायचे त्याच्यामध्ये. त्याचं ते सकाळच्या वेळेला लागायचं. भाऊबीजेला किंवा भाऊबीजेचं तरी गाणं लागायचं. ते कसं होतं, गाई आल्या घरी चंद्र आलावरी गमग ग सानेसा. गाई आल्या घरी चंद्र आलावरी पाखर झोपली पुरी देवराया ढसागरे. नाही आला ग भाऊरा, नाही आला ग भाऊरा, अग नाही आला ग भाऊरा. फुलबाग अंगणी फुलला ग फुलला, पारिजात डवरून गेला डवरून गेला. अंगणी घोडा का अडला, घोडा का अडला, उशीर का गयाया. नाही आला ग भाऊराया, नाही आला ग भाऊराया, अग नाही आला ग भाऊराया. तू सांग ग तुळशीबाई ग बाई, तू सांग तुलसीबाई ग बाई. माझा दादा का आला नाही, आला नाही. पुरपुरे ज्योत ग पाही, शकून हा होई मोहरे गाया. आला आला ग भाऊराया, आला आला ग भाऊराया, आला आला ग भाऊराया, भाऊराया, भाऊराया. काय गोड कल्पना आहे. आणि या दिवशी आणखीन पण एक आपली धार्मिक कल्पना खूप छान आहे बरं. या दिवशी भाऊबीजेला यम त्याच्या बहिणीकडे जातो. त्यामुळे बरेचसे तपस्वी प्रार्थना करतात या दिवशी मृत्यू येऊ दे, म्हणजे यम नाही, तो त्याच्या बहिणीकडे गेलेला आहे. यमलोकाचा त्रास नाही आपल्याला, यम काही येणार नाही आपल्याकडे घ्यायला. पण खरंच अनेक तपस्व्यांचा हा अनुभवही आहे
की अत्यंतिक तपस्या, अत्यंतिक पुण्य संपादनाच्याच माणसाला असं एखादं भाग्य मिळतं की जिथे लोकांनाही समजू शकतं नक्की स्वर्गाकडे गेला. कारण यम आज ड्युटीवरच नाही आहे, असं बहिणीकडे गेला त्यामुळे त्याला यमद्वितीया असंही एक नाव आहे. असो, नवरात्रामध्ये मी पराक्रम ऐकला, दसऱ्याला मी सीमा ओलांडली, मी धन प्राप्त केलं, एखादा किल्ला हातात मिळवला, माझ्या आरोग्यासाठी सुद्धा मी जागा राहिलो. नंतर मला मिळालेलं आरोग्य आणि मला मिळालेलं धन मी सर्व समाजामध्ये, सर्व लोकांमध्ये वाटून कसं खायचं यासाठी वसुवर्सेला आईचीही पूजा केली, गाईचीही पूजा केली. नरक चतुर्दशीच्या दृष्टीनं मी अनेकांच्या पुनर्वसनाचा विचार केला. धनत्रयोदशीच्या दृष्टीने मी आरोग्याचा आणखीन थोडा गंभीरपणे विचार केला. पाडव्याला बायकोला खुश केलं, भाऊबीजेला बहिणीला खुश केलं. ह्या सगळ्या गोंधळात विसर नको पडायला, देवाला कधी खुश करणार? त्यासाठी पुढे कार्तिकी एकादशी घे बरं. कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी एकादशी आहे. या वेळेला देवाला आता जाग करायचं आहे. देव झोपलेला नाहीच आहे. 4 महिने तू कसं काय जग नीट सांभाळतोयस ते तू पाहतोच आहे. तुझ्यावरती आता कृपेने, आनंदाने त्यांनी आशीर्वाद करायचा आहे. या दृष्टीनं कार्तिकी एकादशीला हृदयातला देव जागा करणं आहे. एक साधा विचार आहे का, आपलं काम सोडून दुसऱ्यासाठी धावणं हे पण एक देवत्व आहे. आणि आपण व्यवहारामध्ये खूप वेळा हा शब्द वापरतो की माझी अशी अशी अडचण होती, परीक्षेमध्ये हे अडलं होतं, मला अभ्यासात अडलं होतं, यांची पण परीक्षा होती, हे नसते आले तर यांचं काही चूक नव्हतं, त्यांची परीक्षाच होती, पण तरी त्यांचा परीक्षेचा अभ्यास बाजूला करून ते माझ्यासाठी धावत आले. माझं एवढा टॉपिक पूर्ण केला, मग त्यांच्या अभ्यासाला ते परत गेले. अगदी त्यांची अडचण असतानाही माझ्यासाठी धावून आले. हो, मग कसे धावून आले? देवासारखे धावून आले. ते आले नसते तर मी काही यांना बोलणार नव्हतो किंवा त्यांना काही कमी कामं नव्हती, पण तरी ते देवासारखे धावून आले. प्रश्न असा आहे, आषाढ श्रावण भाद्रपद हे सगळे पावसाळ्याचे तूप पीक पाणी वाढवायचे धंदे आहेत. अशा वेळेला स्वतःची शेती सोडून दुसऱ्याच्या शेतीला मदत करत धावणं म्हणजे तू भिकेत लागणं आहे. तूर्त ते 4 महिने या देवाला विश्रांती दे आणि एकदा स्वार्थ पूर्ण झाला, आता मात्र त्या देवाला परत जागा कर. इतर ठिकाणी कुठे अंधार आहे का याचा चौकशी कर. गोष्ट अशी आहे, लक्षात ठेवा, आपल्याकडे स्वार्थाला सुद्धा थोडीशी किंमत दिली आहे, कारण स्वार्थ केल्याशिवाय त्याग नाही आहे. आपले काय, मला वस्त्रदान करायची इच्छा आहे. कोणाला वस्त्रदान करू? खूप आहे, अनाथालयांची यादी देऊ का तुला? एकेका अनाथालयाला 600-600 मुलं आहेत, अशी अनाथालय आहेत. काय देऊ शकशील? माझ्याकडे 50 आहे फक्त. अंतरपाठ म्हणून वापर परत एकदा तू आयुष्यात. तुझ्याकडे एका 50 तू काय वस्त्रदान करतोस बाळा? यासाठी मुळात आधी स्वतःची आर्थिक व्युत्पन्नता वाढवणं हेही कर्तव्यच आहे. अर्थात इथं फक्त हेतू हा ठेव की मी 10 लाख मिळवतो, याच्यानंतर 4 वर्षात मी 10 कोटी मिळवीन. अर्थात कोणासाठी? तर मला 9 कोटी रुपये दान करता येतील यासाठी मी 10 कोटी मिळवतो. या ध्येयाने तू 10 कोटीच्या मागे लागलास तरी सुद्धा तू पैशाच्या मागे लागलास हे पातक तुला लागणार नाही. कारण तुझं अधिष्ठान 9 कोटी रुपये मी समाजामध्ये डोनेट करू शकेन असं आहे ना, निश्चित मिळव. आमचं अधिष्ठानच मजेशीर आहे. आपले या ना एकदा आमच्या बंगल्यात. 35 लाखाचं फर्निचर आहे. एकूण सगळं म्हणून 1.5 कोटीचं बजेट आहे. ऑटोमॅटिक सगळं छान, एकदम ऑटोमॅटिक. अशी ऑटोमॅटिक आपण इथं असं बटन दाबले की कॉट येते, बटन दाबले की गादी.
रिमोटचा असं टीव्ही कसा लागतो असं बटन दाबले कशी मच्छरदाणी पडते खाली आणि त्याच्यात तू झोपतोस. का म्हणजे तुम्हाला काय वाईट वाटलं का? वाईट म्हणजे वाईटच वाटलं ना. फुलदाणी म्हणजे काय? त्याच्यात फुलं असतात. अत्तरदाणी म्हणजे काय? त्याच्यात अत्तर असतं. गोडदाणी म्हणजे काय? त्याच्यात गुळ असतो आणि ज्याच्यात आपण असतो ती मच्छरदाणी. कोणी शब्द शोधून काढला त्या माणसाला सत्कारच करायचा, ऑस्कर देऊन सत्कार करायचा. आम्ही जे झोपतो त्याला मच्छरदाणी कोणी शब्द दिला. ते पु ल देशपांडे त्यांच्या भाषणात करायचे ना हा उल्लेख. सारखी आपली घरं दाखवतात, इथे ऑटोमॅटिक, तिथे ऑटोमॅटिक, तिथे ऑटोमॅटिक. शेवटी तो टॉयलेटला नेतो तिथं म्हणजे इथे ऑटोमॅटिक आहे का? आपले काहीतरी कौतुकच सांगत बसायचं, माझ्या घरात ते असावं तुझं 1.5 कोटीचं घर. पण हे 1.5 कोटीच्या घरात कोण आहे रे? कोण नाही. हा त्याची बायकोन त्याचं कुत्रं. याचं अधिष्ठान या कुत्र्याला सगळ्यात मोठी सुविधा मिळावी आणि आयुष्यातले 24 तासातले 4 तास हे घरात असतात तेव्हा त्यांना घर बघता येईल. यासाठी हा मूर्खा सारखा केलास. वेड्या, 1.5 कोटीत काय नव्हतं होत. पण एका मनुष्याला साधं सुखाने जगायला किती लागतं? या सुखाच्या मर्यादा तू जाणल्या असत्यास आणि इतर जास्तीचं भगवंताने दिलेलं सुख जर वाटलं असतंस तर आम्हाला वाटलं असतं की कार्तिकी एकादशी झाली, प्रबोधिनी एकादशी झाली, तुझ्यातला देव कुठेतरी जागा झाला. हा देव जागा व्हायला हवा. आणि म्हणून किती एकाला जोडून एक सण विचारपूर्वक येतात पहा. देव कार्य करण्यासाठी आपल्या सुखावर, काही प्रमाणात आपल्या वैभवावर काय ठेवलं पाहिजे? तुळशीपत्र ठेवलं पाहिजे. तो तुळशी विवाह पुढे येईल. देवाला सगळ्यात आवडणारी गोष्ट कृष्णाला ते थोडंच असणार. आयुर्वेदिक उपचाराप्रमाणे ते योग्यच होईल का? विज्ञान कुठे याच्यात सांगा मला. तुळस तशी म्हणाल तर ती वर्षभर चांगलीच आहे. पण आत्ता तुळशीचं महत्व जास्त का सांगणार तुम्हाला? कार्तिकात कुठला ऋतू असेल? थंडी जास्त असेल म्हणून तर कार्तिकामध्ये आपण काकड आरती करतो ना. मला पहिल्यांदा असं वाटायचं की काकडत आरती करतात म्हणून त्याला काकड आरती म्हणतात. बापाने म्हणजे मुस्कडत म्हणून सांगितलं, मूर्ख माणसा, काकडत नाही आरती करत. कापडाचा तो केलेला असतो काकडा, त्याची आरती असते. थंडीचा विषय, त्याच्या काळात कफाचं प्राबल्य जास्त, सर्दी कफाचं प्राबल्य जास्त. अशा वेळेला तुळशीचा महात्म्य जास्त वाढवणं विशिष्ट शास्त्राला धरून सगळं चाललेलं असतं. किंबहुना देवादिकांची सुद्धा गंमत तशीच दिसते पहा. विष्णू सागराशी राहणारा म्हणजे पाण्याच्या जवळ राहणारा, म्हणजे तिथे सर्दी कफ याचं प्राबल्य जास्त, तिथे तुळशी महत्वाची राहील. शंकर स्मशानात राहणारा, जिथे त्वचा विकार आहेत तिथे बेल महत्वाचा राहील. गणेश बुद्धिवर्धक आहे, तिथे दुर्वा महत्वाची राहील. दुर्वा बुद्धिवर्धक आहे, अधिक दुःस्वप्न नाशिनी आहे. पण दुःस्वप्न असेल तर नीट झोप होत नाही, नीट झोप नाही झाली की नीट अभ्यास होत नाही. अर्थात दुर्वा बुद्धिवर्धक आहे याचा अर्थ उद्यापासून पोतच्या पोत पिळून प्यायला सुरुवात करू असं नसतं. कुठलीही गोष्ट कितीही आरोग्याची असली तरी तो जालंधर पवित्र, आणि जालंधर हा दुसऱ्याच्या बायकोवरती डोळा ठेवलेला आपला नवरा आहे हे ते बिचाऱ्या वृंदेला माहित नाही. ती वृंदा स्वतःच सगळं पुण्य हे आधीचं प्रकरण ह्या नवऱ्याने ह्या बायकोपासून लपवलेलं असल्यामुळे, आणि जेव्हा ते विष्णूंकडून कळलं तेव्हा निश्चितपणे अशा पातकाला आपण आपलं पुण्य देण्यापेक्षा जगातल्या पुण्याईला आपलं पुण्य देणं किती चांगलं. अशा रीतीनं फक्त निष्ठा बदलणं याला सुद्धा पातिव्रत्य निष्ठा म्हणून म्हणतात. आणि अशी झालेली आहे ना अलीकडे, मला नाव नाही आठवते पण अनेकांना हे नाव आठवेल. भारतामध्ये एका आतंकवाद्याला त्याच्या बायकोनी पकडून दिलं. कुणीतरी आतंकवादी होता, तो गुप्तपणे घरात काही गोष्टी आणायच्या. ते बायकोला जेव्हा लक्षात आलं, बायको त्याला खूप कव्हर करत होती कारण हा आतंक करण्याला तिला माहित नव्हतं. आणि नंतर तिनं जाऊन चौकीमध्ये बातमी दिली की माझा नवरा हे करतोय. पोलीस सुद्धा चक्रावून गेले. अगं वेडे, याच्यात तुझा नवरा पकडला गेला तर नवरा फाशी जायची शक्यता आहे, नवरा मरायची शक्यता आहे. तिनं फार छान उत्तर दिलं,
मी देशाची नागरिक आधी आहे आणि पत्नी नंतर आहे. या दृष्टीनं माझ्या निष्ठा, माझ्या पतीवर निष्ठा पाहिजे हे जितकं खरं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त निष्ठा माझ्या सज्जनांच्या सुरक्षेवर पाहिजे. दुसऱ्याच्या बायकोवर नजर ठेवणारा असा नवरा मी मोठा करत बसू का? मी त्याच्या शत्रुत्व नाही करणार, पण याला शिल्लक ठेवण्यासाठी मी माझं पुण्य देत राहावं. याच्यापेक्षा समाज सुरक्षित राहील यासाठी मी माझं पुण्य देत राहावं. असं कुठेतरी जेव्हा निष्ठांतर झालं तेव्हा जालंधर गेला आणि बाई ग, अशा एका उदात्त हेतूसाठी नवरा संपवणं इतकं सोपं नाही बरं. सगळ्यात मोठी गोष्ट होती ती. एवढा मोठा तू त्याग केलास वेडे, म्हणून कृष्णाला योग्य वसती स्थान जे असेल त्याला आपण वृंदेच नाव देऊ, वृंदावन. आणि ही आत्यंतिक त्यागाची एक मूर्तिमंत तुळस, हिच्याशी तो विवाह कृष्णाचा आपण ह्या काळामध्ये लावताना दिसतो. आपण पण तसं म्हणाल तर विष्णू असलाच नाही असं ज्यांना म्हणायचं असेल त्यांनी वैकुंठात जाऊन तुकोबांना विचारा की विष्णू कसे आहेत. कारण आमच्याकडे जी गाथा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज अत्यंत अभिमानाने सांगतात, मऊ मेणाहून आम्ही विष्णू दास, म्हणजे विष्णूचे आम्ही दास आहोत असं म्हणायला तुकोबांना कधीही कमीपणा वाटलेला नाही. तेव्हा तुकोबांना विष्णू काय आहे तो कळला नाही, पण आम्हाला कळला. अशी ज्यांची अकलेची कमाल आहे त्यांनी म्हणावं की तुकाराम मूर्ख होते आणि आम्ही शहाणे आहोत. विष्णू नालायक असताना सुद्धा त्यांची कौतुक करणारे संत अपुरे ज्ञानाचे होते आणि तुम्ही पुऱ्या ज्ञानाचे सगळ्या दिवसाचे जन्मलेले आहात. तेव्हा कोणीही महाविष्णूंचं असं चारित्र्य हनन केलं तर आपण स्वच्छ सांगा, आपण तुकारामांपेक्षा काही फार मोठे नाही आणि आमची प्रबोधिनी एकादशी झालेली आहे, तुमची शयनी झाली तरी चालेल. आता कोणी काय बोलावं याला काही अर्थ नाही आहे. अलीकडे ते एका विद्वानाकडनं मी हे पण ऐकलं, विष्णू म्हणजे काय माहितीये का? काय? विषाचा अणू. हा हा, म्हणलं तुला रसायनशास्त्र प्रयोगशाळेतच पाठवतो. विषाचा अणू म्हणजे विष्णू. सुंदर आहे. याच्यानंतर एक वैकुंठ चतुर्दशी आहे, फार सुंदर गोष्ट आहे. वैकुंठ चतुर्दशीची गोष्ट जर खरंच सगळ्या भारतातल्या लोकांनी डोक्यात घेतली असती तर हे शैव वैष्णव नावाचं भांडण झालंच नसतं. नाशिक त्र्यंबकेश्वर वेगळं करायची गरज नव्हती. ती तेव्हा काय, आजही गरज तशीच आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णूनं शंकराची पूजा केली आहे. 1000 कमळ वाहून त्याची पूजा केली आहे. आणि शंकराने सुद्धा अशी परीक्षा घेतली विष्णूची, त्यातलं 1 कमळ हळूच बाजूला करून घेतलं आणि 1000 कमळ व्हायची ठरली होती. याच्यामध्ये विक्षेप नको यायला म्हणून विष्णूने आपलं 1 नेत्रकमल त्याच्यात टाकून दिलं. बापरे, एक व्रत पूर्ण करण्यासाठी तू इथपर्यंत सुद्धा जातोस, ही विष्णूची परीक्षा होती. अशा परीक्षेनं वेळ प्रसंगी माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी कुठल्याही त्यागाला सिद्ध होतो, ह्या विष्णूच्या गुणांना स्मरण करणारी वैकुंठ चतुर्दशी आहे. आणि पुढची पौर्णिमा चुकूनही त्रिपुरी म्हणू नका, त्रिपुरारी पौर्णिमा. म्हणजे आपण सातबाऱ्याचा उताराच त्रिपुरासुराच्या नावे करून टाकला. त्रिपुरी पौर्णिमा घे तुझ्याच नावे. या दिवशी आपल्याला दीपोत्सव करायचा, दीपोत्सव करायचा. दिवाळीच्या दिवशी जेवढ्या पणत्या आणल्या असतील त्या दिवाळीत तर आपण लावूच, पण काही उरणार त्या उरलेल्या सगळ्या खर्च करून टाकायच्या. पुढच्या दिवाळीला असू दे असं करायचं नाही. हे सगळं दीपोत्सवात त्रिपुरारीच्या वेळेला लावून मोकळा हो. पुढच्या दिवाळीत कुंभार जागला पाहिजे. तू मेल्या पुढच्या 5 दिवाळीच्या पणत्या घेऊन आत्ताच बसला तर 5-5च पणत्या दिवसाला लावल्यास त्याची पंचप्राण व्याकुळ होती. एक विशिष्ट समाज व्यवस्था किती सुंदर तऱ्हेने केली आहे. पूर्वीच्या आज्या रागवायच्या, 2 पणत्याच्या बाजूला ठेवल्या, काय भीक लागली आहे का आपल्याला, काढून टाकती पण ती पुढच्या दिवाळीला आणायला मिळणार नाही का तुला. पण या निमित्तानं दीपोत्सव करायचा आहे. जिथे जिथे म्हणून जेवढा जेवढा अंधार आहे
तेवढा अंधार दूर करण्याचा मी माझ्या दिवाळीपासून आत्तापर्यंत प्रयत्न करायचा आहे. असो, पुढच्या 1-2 महिन्याचं विवरण करण्यापूर्वी छोटीशी गोष्ट करणं आवश्यक आहे. ते म्हणजे हे सर्व शिवधनुष्य ज्या अश्वमेध प्रबोधिनीने आत्तापर्यंत आपल्या खांद्यावर ठेवलं, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना किमान एखादं पुष्प भेट देणं एवढं तरी आपल्याचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याला अनुसरून त्यांना सर्वांना एक पुष्प मी भेट देतो आहे. याचबरोबर एक छोटंसं निवेदन माझ्यापर्यंत आलं आणि ते निवेदन असं आहे, नाशिक रोड येथे 16 जानेवारी 2019 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे कैलासवासी डॉक्टर पाटणकर स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांना विनम्र या ठिकाणी आवाहन आहे की आपल्या प्रियजनांसह या रक्तदान शिबिरामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. तसंच विश्व हिंदू परिषदेच्या आयोजनामध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक विराट सभा ही शनिवारी दिनांक 8 तारखेला सायंकाळी 6 वाजता होणार आहे. ही होणार आहे साक्षी गणेश मंदिर भद्रकाली नाशिक या ठिकाणी ही सभा आहे. या सभेला आपली उपस्थिती आणि या रक्तदान शिबिरालाही आपली उपस्थिती सगळ्या गोष्टी प्रार्थनीय आहेत. या 2 गोष्टी मी आपल्यापर्यंत बोलल्या. याचबरोबर आत्तापर्यंत आपल्या धनाचा आपण दिवाळीच्या दृष्टीनं जो विनियोग पाहत होतो, या दृष्टीनं गायीच्या संवर्धनासाठी माझा धनाचा थोडा उपयोग व्हावा, वनवासी माझ्या बांधवांसाठी उपयोग व्हावा, तसंच अश्वमेध सारख्या एखाद्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या धनाचा उपयोग व्हावा, असं प्रत्येकजण विचार नक्की करेल. मनामध्ये विकल्प नका आणू. विकल्प असा असतो, अरे वा, लाख रुपये असते ना, नक्की 10,000 दिले असते. लाखाची वाट बघत आपण खूप महत्वाची गोष्ट घालवतो. खूप आयुष्य असंच जातं. आपल्याला ती कथा माहिती आहे ना, खारुताई काम करत असते आणि त्या खारुताईला दिवसभर काम केल्याबद्दल एक खारीक मिळणार असते खायला. राजा म्हणतो, बघ, जास्त काम केलं असतं जास्त खारका देईन. ती बिचारी इतकं काम करते तिला कळतच नाही. खारका मिळतात तेव्हा तिचे दात पडलेले असतात. आता त्या खारक्यामुळे काय उपयोग होता. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असं खारुताईसारखा वेडेपणा होऊ नये म्हणून बहुतेक बँकेवर खार लावतात. या दृष्टीने या सगळ्या आपल्या अर्थाच्या रक्तवाहिनी आहेत. या सगळ्याचा आपण निश्चित गंभीरपणे विचार करू आणि या सर्वांच्या छोट्याशा सत्कारासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. जे प्रमुख आहेत ते एकेकाची नावं सांगतील. त्या नावाप्रमाणे सगळेजण या आणि पुष्पाचा स्वीकार करा.